हा जो चर्चेचा विषय आहे तो आहे समतेच्या लढ्यातील आंबेडकरी महिलांचे योगदान। समतेच्या लढ्यातील आंबेडकरी महिलांचं योगदान आणि त्याचप्रमाणे आजच्या महिला समोरील जाती अत्याचार, शिक्षण आणि सक्षमीकरणाची आव्हाने। सुरुवातीला विनंती करेल जयश्रीताई शेळके, तुमचा परिचय। सर्वांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। जय भीम। मी ॲडव्होकेट जयश्री शेळके, मी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची संस्थापक अध्यक्ष आहे। जी महेंद्र मेडे जयश्रीताई शेळकेचा सन्मान करतील। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुद्धा या सत्काराला सन्मानाला दाद देऊयात। सुरुवात करतोय या ठिकाणी महाचर्चेला आणि म्हणून आपला जो विषय आहे समतेच्या लढ्यातील आंबेडकरी महिलांचं योगदान, या विषयावर बोलतं करण्यासाठी आमंत्रित करतो सुरुवातीला मी जयश्रीताई शेळके, ज्या दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे। जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सुद्धा महिलांना परिवर्तनाकडे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मी विनंती करतो जयश्रीताई शेळकेंना आपण मांडणी करावी समतेच्या लढ्यातील आंबेडकरी महिलांचं योगदान। मी सगळ्यात पहिल्यांदा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी धन्यवाद करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी जो काही हा विषय आज या ठिकाणी घेतला आहे चर्चेसाठी, अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि प्रामुख्याने या आजच्या काळामध्ये या विषयाची खूप अत्यंत गरज आहे। बिलकुल आंबेडकरी महिलांचं योगदान हे फार मोठं आहे। महिलांच्या सक्षमीकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलंय ते आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। बिलकुल। आणि हे योगदान देत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की 1928 साली जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅटर्निटी बेनिफिट बिल हे त्या ठिकाणी आणलं नसतं तर कदाचित आज जी बाळंतपणासाठीची प्रसूती रजा महिलांना मिळते, नोकरी करणाऱ्या महिलांना, ती कदाचित मिळाली नसती। मला असं वाटतं की जी काही मोजकी महामानव आहेत की ज्या महामानवांनी महिलांच्या नजरेतून चळवळ उभी केली किंवा महिलांच्या नजरेतून सामाजिक परिवर्तन केलं, त्यामध्ये प्रामुख्याने अग्रक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं लागेल। कारण ते कायदेमंत्री असताना किंवा ते मजूर मंत्री कामगार मंत्री असतानाही त्यांनी जे काही कायदे बनवले ते प्रामुख्याने सगळे कायदे हे महिलांच्यासाठीचे कायदे होते आणि आज आम्ही सगळ्या महिला या कायद्यांचा आधार घेत त्याच्या लाभार्थी म्हणून आज या ठिकाणी जे काही आहोत। त्यामुळे निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे कायदे बनवले नसते, ही व्यवस्था निर्माण केली नसती आणि भारतीय संविधान जर हे अस्तित्वात आलं नसतं तर मला असं वाटतं की कदाचित आज आम्ही ज्या महिला या ठिकाणी बोलतो आहोत हे बोलण्याची किंवा माझ्या समोर बसलेल्या महिला भगिनींना ऐकण्याची सुद्धा संधी मिळाली नसती। हे एक मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं आहे। मग हिंदू कोड बिल असेल, महिलांना घटस्फोटाचा अधिकार असेल, महिलांना पोटगीचा अधिकार असेल, त्याचबरोबर महिलांना इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान कामासाठीचा समान मोबदला मिळवण्याचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार जर कोणी दिले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत। त्यामुळे अनंत उपकार बाबासाहेबांचे महिलांवर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ आणि जी एक समाज व्यवस्था सगळ्यांसमोर मांडली, जी सामाजिक, राजनैतिक, आर्थिक न्याय या तत्वावर आधारलेली होती आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचा पुरस्कार करणारी होती, ती व्यवस्था पुढे चालून महिलांसाठी पूरक ठरली आणि त्या व्यवस्थेमुळे महिला ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो उद्देश होता की महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने किंवा 2 पावलं पुढे होऊन काम केलं पाहिजे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून आपल्याला आखता येते किंवा त्याची जी काही आपल्याला अंदाज जो आहे प्रगतीचा तो महिलांच्या प्रगतीवरून लक्षात येतो। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा त्या ठिकाणी महाडचा सत्याग्रह असेल, या दोन्ही आंदोलनांमध्ये महिलांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्या चळवळीतनं आलेल्या ज्या महिला होत्या आंबेडकरी चळवळीतनं, त्या महिलांनी निश्चितच पुढे इतिहास घडवलेला आपल्याला दिसून येतो। मला फक्त एक उदाहरण देता येईल की तुळशीबाई बनसोडे ज्या महिला आहेत, जी चळवळ बाबासाहेबांनी चालवली, मूकनायक किंवा बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रांच्या पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी या चळवळीला
जनतेसमोर शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं आणि त्यातून प्रेरित होऊन या ज्या आहेत तुळशीबाई बनसोडे यांनी स्वतःचं चोखा मेळा नावाचं त्या ठिकाणी जे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं, हे एक उदाहरण आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील महिला किंवा आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेली महिला ही त्या काळामध्ये पुढे आली. तिने सगळ्या जुन्या रूढी परंपरा ह्या जुगारून दिल्या आणि तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या परिवर्तनाचा, समतेचा आणि संविधानाचा मार्ग स्वीकारला, म्हणून आज ती या ठिकाणी उभी आहे किंवा आपण या ठिकाणी उभे आहोत. त्यामुळे आताचा जो काळ आहे, जसं आपण म्हणालात की या विषयातच आणखी दुसरा विषय की आता जातीय अत्याचार असतील किंवा शिक्षण असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, या अनुषंगाने महिलांची भूमिका काय असली पाहिजे ही निश्चितच मोठी जबाबदारी मला असं वाटतं की या भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांवर आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आज जरी वाटतंय की आपण बरोबरीने आहोत, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे, महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत, तरीही सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि धार्मिक या सगळ्याच पातळ्यांवर अजूनही महिलांचं मोठेपण किंवा महिलांचं पुढारलेपण किंवा महिलांचं जे काही अंगी गुण आहेत ते मान्य करायला जे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं एक मन लागतं मोठं, ते मन दुर्दैवाने आजही नाही. हे मान्य तुम्ही करू शकता. जेव्हा या देशामध्ये जयश्रीताई संसद भवनाचं उद्घाटन झालं तर तुम्ही पाहू शकता की या देशामध्ये या देशाची प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांना नाही बोलवलं गेलं ना. हे मान्य करा, ही विषमता आहे ना. तेच मला तेच सांगायचंय की आजचा काळ जरी आपल्याला असं वाटतं की बरोबरीचा आहे, तरी आज मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षामध्ये जी काही परिस्थिती, इथले जी काही सामाजिक राजकीय स्थित्यंतर 10 वर्षांमध्ये झाली, त्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं सर्वोच्च पद असतानाही आमची एक महिला भगिनी त्या ठिकाणी तिचा अधिकार असतानाही बोलू शकत नाही, तिला बोलू दिलं जात नाही. आजही जातीयतेच्या नावाखाली, धार्मिकतेच्या नावाखाली जातीय आणि धार्मिक भावना अतिशय जास्त टोकाच्या करण्याचं काम आणि जातीय धार्मिक अस्मिता वाढवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली सगळ्यांची जबाबदारी आणि प्रामुख्याने महिला म्हणून आपली जबाबदारी यामुळे जास्त आहे की महिला ही केवळ एकटी शिकत नाही, तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेही म्हटले होते की एक महिला जर शिकली तर ती साऱ्या घरादाराचा उद्धार करते. त्यामुळे महिला जर शिकली तर तिच्या माध्यमातून पुढची पिढी आणि अख्खं कुटुंब हे शिकत असतं. ते जर महिला परिवर्तनाचा विचार मांडणारी असेल, जर महिला त्या ठिकाणी आंबेडकरी विचारधारेची असेल किंवा चळवळीचा विचार मांडणारी असेल, तर कुटुंब ही त्याच दृष्टीने त्याच वाटेने चालत असतं. आणि आजच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांधता वाढलेली असताना, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू असताना मला असं वाटतं की आपल्या सगळ्या महिलांची जबाबदारी खूप मोठी आहे. जी, खूप छान. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय महत्वपूर्ण मांडणी या ठिकाणी जयश्रीताई शेळके यांनी केलेली आहे. शिक्षण आणि सक्षमीकरणाचं काय आव्हान आहे जयश्रीताई? आजच्या महिलांच्या समोरचं शिक्षण, जातीय अत्याचार आणि सक्षमीकरण या संदर्भातील आव्हानं, या संदर्भामध्ये बोलत असताना मला असं वाटतं की प्रामुख्याने काही गोष्टींचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. प्रामुख्याने आधी मी शिक्षणाच्या संदर्भात बोलते. आधी जवळपास 1981 सालची जर आपण आकडेवारी पाहिली स्त्री आणि पुरुषांच्या शिक्षणाची, तर मला असं वाटतं की प्रचंड मोठी तफावत ही पुरुष आणि स्त्रियांमधल्या साक्षरतेच्या प्रमाणामध्ये होती. जवळपास ज्यावेळी 49% पुरुष साक्षर होते त्यावेळी 21% फक्त महिला या साक्षर होत्या. आजची जर आपण आकडेवारी घेतली 2017-18चा जो काही नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचा अहवाल आपल्या समोर आहे, त्यानुसार जवळपास 77.7% ही संपूर्ण साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि या 77.7% पुरुषांचं प्रमाण साक्षरतेचं हे 84.7% आहे आणि स्त्रियांचं प्रमाण हे 70.3% आहे. म्हणजे आज जरी आपण म्हणत असलो की आम्ही स्त्री आणि पुरुष असा भेद मानत नाही किंवा मुलगा आणि मुलगी असा भेद मानत नाही आणि आम्ही मुलींनाही मुलांच्याच बरोबरीने शिकवतोय, तरीही नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची ही आकडेवारी आपल्याला आरसा दाखवणारी आहे की आजही महिला किंवा मुली यांचं शिक्षणाचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये बरंच कमी आहे. आणि ही आकडेवारी आहे. निश्चितच प्रत्यक्षामध्ये हा आकडा नक्कीच कमी आहे, अजून कमी असू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आजच्या घडीला राज्यातलाच जर विषय घेतला तर जवळपास 40,000हून अधिक शाळा जिल्हा परिषदेच्या बंद करण्याचा घाट हा राज्य शासनाने घातला.
जी. दुसऱ्या बाजूला आत्ताच जे काही अधिवेशन झालं त्यामध्ये शासनाने अशी घोषणा केली की आम्ही सगळ्या शाळांना आता सीबीएसईचं शिक्षण सुरू करतो. होय. मुळात हे करत असताना जे शिक्षण तुम्ही देणार आहात त्या संदर्भामध्ये कुठला एक प्रोग्राम शासनाने ठरवला आहे, ते कशा प्रकारे दिलं जाईल याच्या संदर्भात त्याची फीस काय राहील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठलाही फेज किंवा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये क्रम हा शासनाने सांगितलेला नाही. आणि अनेक ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी बॅनर लावून मोकळे झालेत की आम्ही सीबीएसई पॅटर्न सुरू केलंय. अच्छा. दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही सीबीएसई पॅटर्न जर जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या शाळामध्ये सुरू करायचं असेल तर आपले शिक्षक खरोखर सीबीएसई पॅटर्न शिकवण्यासाठी तसे आपण प्रशिक्षित केले आहेत का? बहुत अच्छे. हे झालेलं नाहीये. शिक्षक प्रशिक्षित केलेले नाही. अजूनही त्या शाळा ज्या शाळांमधून तुम्हाला सीबीएसईचं शिक्षण द्यायचंय त्या शाळांचा अभ्यासक्रम हा सीबीएसई साठीचा तुम्ही ठरवलेला आहे का? की सीबीएसई बोर्डाने जो ठरवलाय तोच तुम्ही तिथे देणार आहात? तोच तिथे द्यायचा असेल तर ते जे विद्यार्थी आहेत त्यांना ते झेपणार आहे का? किंवा अनेक पालक आहेत की ज्यांना आपल्या मुलांना कदाचित सीबीएसई आयसीएसई किंवा मग हे दोन्ही बोर्डच्या ऐवजी मुलांची क्षमता बघून त्यांना जर स्टेट बोर्डला जर मुलांना टाकायचं असेल तर त्यांना काय आपण पर्याय ठेवतोय? या संदर्भामध्ये प्रचंड संदिग्धता आज राज्य शासनाच्या या निर्णयाच्या संदर्भात आहे. मुळात शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय. मला असं वाटतं की राज्य शासनाचा प्राधान्यक्रम हा शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्वाच्या विषयांवर असायला हवा. दुर्दैवाने आजचं जर आपण देशातलंही किंवा राज्यातलंही बजेट जर पाहिलं तर मला असं वाटतं की 4 ते 5% वर कुंभमेळ्याला चांगलं बजेट आहे. हा बजेट मधला कुंभमेळ्याचं बजेट बघा. आणि त्याऐवजी इतर दुसऱ्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी शासनाकडे प्रचंड पैसा आहे. दुसऱ्या बाजूला एकीकडे आपण ज्या महामानवांचे आज दाखले देतोय, ज्या महामानवांच्या नावाने तुम्ही गोडवे गाताय, ज्यांच्या नावाने तुम्ही सत्तेत आला, मग छत्रपती शिवराय असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नावं तुम्ही लोकांकडून मतं मागताना घेता आणि त्या महामानवांवरचा एखादाही धडा तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये टाकू शकत नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. आज राज्याच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाकूड फाटा, त्या ठिकाणी त्याला शेतीची अवजारं, त्याला बियाणं ही मोफत दिली जायची. हे कोण सांगणार? हे सांगितलं जात नाही. फक्त शाहिस्तेखानाची बोटं कापली, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे केवळ धार्मिक त्या लढ्याला रंग देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याची जी काही लढाई होती किंवा स्वराज्याची जी काही लढाई होती त्याला धार्मिक रंग देण्याचं काम शालेय अभ्यासक्रमामधूनही दुर्दैवानं केलं जातं. कुठे सांगितलं जातं की राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलाय, त्याचं का नाही एखादं प्रकरण शालेय अभ्यासक्रमामध्ये ठेवलं जातं? ब्राह्मणाचं कसं आहे का नाही सांगितलं जात की सावित्रीबाई फुले ह्या आधुनिक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, कवयित्री सुद्धा त्या चांगल्या होत्या, हे का नाही सांगितलं जात? का नाही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कायदा जे काही बनवला, महिलांच्या साठीचे कायदे बनवले असतील, मुलांच्या साठीचे कायदे बनवले असतील, हे आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये का अंतर्भूत करत नाही? मुळात या देशाची राज्यघटना हा या देशातला सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, सगळ्यात मोठा आपल्यासाठीचा पवित्र ग्रंथ आहे. त्या राज्यघटनेतले काही महत्वाच्या बाबींची आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये का तरतूद करत नाही, का अंतर्भूत करत नाही? हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की या राज्य सरकारचं धोरण जे काही आहे शिक्षणाच्या संदर्भातलं ते आपल्याला प्रगतीकडे नेणार नाही किंवा मुळातच लोकांनी किंवा येणाऱ्या पिढ्यांनी शिक्षित होऊन कुठेतरी स्वतः सक्षम व्हावं याचा विचार राज्य सरकारला नाही आणि म्हणूनच या अशा प्रकारच्या धोरणांच्या माध्यमातून आपल्याला आणखी मागं खेचण्याचं काम होतंय. दुसरं महत्वाचं म्हणजे आता जाती अत्याचार किंवा महिलांवरच्या अत्याचाराच्या बाबतीतही जर बोलायचं झालं तर अलीकडचाच मी तुम्हाला एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार सांगेल की 2020चं जी काही आकडेवारी आहे तर 2020च्या आकडेवारीनुसार जवळपास दिवसाला 88 महिलांवर अत्याचार व्हायचे आणि आजची 2023ची अलीकडची जी आकडेवारी आहे त्यानुसार दररोज 126 महिला या अत्याचाराच्या बळी पडतात. करंट आकडा माझ्याकडे नाही पण 2023चा मी सांगते. हे सांगते यासाठी की आज आपण त्या काळामध्ये आहोत. आज संविधान अस्तित्वात आहे, कायद्याचं राज्य आहे, आपण म्हणतोय महिलांना बरोबरीचा अधिकार आहे, परंतु या कायद्यांची अंमलबजावणी होते का?
आज मोठ्या प्रमाणात ओरड होते. कालच कुठल्या तरी चॅनलला मी ऐकलं की नाशिकला काहीतरी महिला अत्याचार विरोधी पुरुषांचं काहीतरी अधिवेशन संमेलन झालं. मान्य आहे की हे पण प्रकार असतील, परंतु जर तुलना केली तर महिलांवरच्या नाही खरं ताई मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं. जस्ट म्हणजे अनेक ठिकाणी पाहतो मातंग महिलांची धिंड काढल्या जाते, अनेक ठिकाणी मागासवर्गीय महिलांकडे या ठिकाणी शारीरिक अत्याचार केला जातो. आता आपण पाहिलं की एक आंतरजातीय विवाह झाला आणि ती म्हणजे एससी किंवा एसटी जातीची आहे असं समजून वरिष्ठ जातीमध्ये जिनं ज्याच्यासोबत लग्न केलं होतं त्याच्या नातेवाईकांनी त्या मुलीवर या पद्धतीने किंवा तो त्या जातीची असल्यामुळे तिच्यावर अत्याचार केला. या अनुषंगाने हे जाती अत्याचाराचे जे प्रकार याच्यावर भाष्य मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मुळातच सामाजिक आणि राजकीय स्तरावर जी लोक प्रतिनिधित्व करतात किंवा जी लोक नेतृत्व करतात समाजाचं, राजकीय स्तरावरून करत असतील किंवा सामाजिक चळवळींच्या माध्यमातून करत असतील, त्यांनी ह्या सगळ्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे की त्यांनी या दृष्टीने प्रबोधन केलं पाहिजे, त्यांनी या दृष्टीने मार्गदर्शन केलं पाहिजे. दुर्दैवाने आज राज्यामध्ये अशी लोक सत्तास्थानी आहेत की ज्यांना राजकीय आपली पोळी शेकून घेण्यासाठी जातीय आणि धार्मिक भावना ज्या आहेत त्या अतिशय टोकदार करायच्या आहेत, ते अतिशय विचार कट्टर करायचे आहेत, जाती आणि धार्मिक कट्टरता वाढवायची आणि संविधानिक पदावर असणारे अनेक लोक. तेच मी सांगते की राजकीय पोळी शेकण्यासाठी सत्तेत असणारी लोक ही करतायत. सगळ्यांचंच या ठिकाणी मी सगळ्यांवर दोष देणार नाही, पण जी लोक आहेत त्यांना नक्कीच ही माझी गोष्ट जोमल्याशिवाय राहणार नाही. या लोकांच्या राजाश्रयामुळे जातीय अत्याचारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि अलीकडे झालेली मग सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कारागृहामध्ये झालेली हत्या असेल किंवा त्या ठिकाणी बीडला झालेली संतोष देशमुख यांची हत्या असेल किंवा आपण सांगताय त्याप्रमाणे अनेक ठिकाणी केवळ दलित महिला आहे म्हणून, मातंग समाजातली आहे म्हणून झालेले अत्याचार असतील किंवा कुठलंही जातीचं धर्माचं लेबल नसताना मणिपूरमध्ये जिच्यावर अत्याचार झालाय अशा आमच्या महिला असतील. ह्या सगळ्यांचाच जर विचार केला तर ह्या भावना टोकदार करण्याचं काम मुळात राजाश्रय हा दिला जातोय या पद्धतीने आणि म्हणून ह्या भावना टोकदार होतात आणि त्यामुळे अशा प्रकारे कट्टरतेला आहारी जाऊन जातीय अत्याचार वाढण्याचं काम होतंय. आणि निश्चितच तो आकडा जो काही जातीय गुन्ह्यांचा आहे, जातीय अत्याचाराचा आहे, तो मागच्यापेक्षा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवराय असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार जोपर्यंत समाजात पेरले जाणार नाहीत तोपर्यंत ह्या जाती आणि धार्मिक नाही. एकंदरीत या सगळ्या प्रकारातनं जयश्रीताई कशा पद्धतीनं महिलांचं सक्षमीकरण होणं एक आव्हान कसं असेल? एक मोठं आव्हान आहे की लक्षात घ्या की आपण त्याला एकीकडे तुम्ही जातीय रंग देत असताना म्हणजे ती मातंग महिला, बौद्ध महिला किंवा मराठा महिला, ब्राह्मण महिला याच्या पलीकडे जाऊन पुन्हा महिला म्हणून महिलांचे प्रश्न खूप वेगळे म्हणजे ते सारखेच आहेत. महिला म्हणून जेव्हा ज्यावेळी एखादी महिलेवर अत्याचार होतो त्यावेळी मला असं वाटतं की ती कोणत्या जातीची ती महिला आहे, फक्त कुठल्या धर्माची याच्यापेक्षा ती महिला आहे, ती मादी आहे असं पाहून तिच्यावर अत्याचार होत असतो. आणि म्हणून त्याच्याबद्दलच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो महिलांच्या संदर्भामध्ये मग आणखी वेगळा आपल्याला महिला म्हणून सगळ्यांचाच विचार केला पाहिजे की तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार. आणि मग असं विचार करत असताना महिलांचं सक्षमीकरण हा जेव्हा आपल्याला विचार करायचा तेव्हा निश्चितच तो सगळ्याच अंगाने करावा लागणार आहे. मी आताच सुरुवातीलाच बोलले की सक्षमीकरण म्हणजे काय, तर नुसतं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं नाही तर मग ती सगळ्याच पद्धतीने सगळ्याच अंगाने मग आज समाजातली जेवढे काही अंग असतील, सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या शैक्षणिक असेल, या सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांना जोपर्यंत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बरोबर मिळत नाही तोपर्यंत महिला कशी सक्षम होऊ शकणार आहे? अहो आज महिलांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांना 33% आरक्षण मिळावं म्हणून आता अलीकडे पर्यंत वाट पाहावी लागली आणि ते बिल पास केल्यानंतरही 2019 यासाठी महिलांनी अट्टहास केला पाहिजे. जयश्रीताई आम्ही 50% आहोत मग आम्हाला 50% का नाही? माझं पूर्ण होऊ द्या की 2029 पासून मग ते लागू केलं जाईल अशी पुन्हा त्याच्यामध्ये मेघ घालून ठेवली. तर हे अशा प्रकारच्या अडचणी जेव्हा येतात त्यावेळी मला असं वाटतं की पुरुष सुद्धा मग ते कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील की असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ते फक्त पुरुष असतात. ते जाती धार्मिक हा काहीच विषय नसतो. उद्या ही महिला वरचढ होईल, ही महिला तिथे
संसदेत जाईल, सभागृहात जाईल, मग आपलं प्रतिनिधित्व जाईल, म्हणून मग त्या ठिकाणी विरोध करणारेही बरेच असतात. अर्थात याला अपवाद अनेक पुरुष मंडळी आहेत, त्यांचे मी आभार मानते, त्यांचं आवर्जून कौतुकही करते. परंतु हे सत्य की कधी कधी एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी दोनच जाती उरतात, पुरुष आणि स्त्री. मग अशा वेळी होणारे अत्याचार वेगळेत, अशा वेळी होणारे अन्याय वेगळेत, अशा वेळी जेव्हा अत्याचार आणि अन्याय होतो त्यावेळी त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि या संदर्भात जेव्हा आपण बोलतोय की महिलांचं सक्षमीकरण, तेव्हा निश्चितच महिलांच्या बरोबरीने पुरुषांचीही तेवढीच जबाबदारी आहे की या सगळ्या पातळीवरच्या सक्षमीकरणासाठी महिलांना बरोबरीने घेणे, तयार करणे. जसं सामाजिक जर स्तरावर आपण म्हणतोय तर सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी आपल्या सोबत महिलांना, आपल्या कुटुंबातल्या असतील, सोबतच्या असतील, आणलं पाहिजे, त्यांचा वावर वाढवला पाहिजे, त्यांना संघटनेत, त्यांना आंदोलनांमध्ये, चळवळीमध्ये पुढे केलं पाहिजे. राजकीय आणि शैक्षणिक स्तरावर काम करत असताना पुन्हा तेच आहे की कधी आपण आपल्या राजकीय स्तरावर काम करत असताना आपण कधी तो विचार करतो की नाही ही महिला पुढे गेली तरी काही हरकत नाही, ती हुशार आहे, तिला कळतंय, तिला समज आहे. आपण बऱ्याच वेळा हा विचार करतो की अरे ती तर घरातच बसते, ती तर घरीच असते, मग तिला काय करणार राजकारणातलं, तुला बोलता येणार नाही, थांब मीच सांगतो, मीच भाषण लिहून देतो, किंवा तुला बैठक घेता येणार नाही, ग्रामपंचायतची सभा आहे, तिचा नवरा तिला सांगतो की नाही तुला कळणार नाही ते, मी येतो त्या ठिकाणी, मी बोलतो. अरे तिला करू द्या, तिला प्रयत्न करू द्या, तिला त्या ठिकाणी संधी द्या, तिला नक्की मार्गदर्शन तुम्ही करा, पण तिला स्वतःचे निर्णय घेण्याची आपण कधी संधी देणार आहोत. मुळात एक लक्षात घ्या की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग किती आहे, हा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की आपण उत्तर देऊ शकणार नाही. बिलकुल ती वाईट परिस्थिती आहे. सगळ्याच क्षेत्रामधली जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण महिलांचा सहभाग अत्यंत अत्यल्प आहे, नगण्य आहे. बिलकुल. त्यामुळे हे जेव्हा आपल्याला करायचंय महिला सक्षमीकरण, ते सगळ्याच अंगाने करावं लागणार आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक या सगळ्याच अंगाने करत असताना सगळ्यांचीच जबाबदारी, सामूहिक जबाबदारी आहे. आणि ती सामूहिक जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच बुद्धी शहाणपण, तिच्यानेच हलती वाटे संपूर्ण संसार चक्रे, म्हणजे पुरुषाचे काहीच नाही, ऐसे म्हणणे नोहे काही, सहज समाजाची रचनाची ही विशद करुणी सांगितली. याचा अर्थ असा आहे की स्त्रीच्या अंगी हे सगळे अनेक गुण आहेत. याचा अर्थ असा नाहीये की पुरुषांचं काहीच महत्व नाही, पुरुषही तितकेच महत्वाचे. पण मला असं वाटतं की स्त्रीच्या काही अंगभूत गुणांमुळे, मग तिच्यातली निर्मिती क्षमता असेल, तिच्यातली त्या ठिकाणी संवेदनशीलता असेल, या काही अंगभूत गुणांमुळे ती जर थोडी काकणभर सरस ठरत असेल तर ते मोठे पण मान्य करा ना. आणि हे मान्य करायला मला असं वाटतं की आपण कितीही फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगत असलो वडवून, तरीही ते मोठे पण मान्य करायला खूप मोठी छाती लागते. ती या महामानवांमध्येच होती, ती खूप कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे हे जे काही आपलं स्वप्न आहे की महिला सक्षम बनवणं, ते निश्चितच अशक्य नाही, परंतु फार अवघड आहे. आणि त्या दृष्टीने ती जी काही वाट आहे ती चालताना पुरुष आणि स्त्री दोघांनीही बरोबरीने हातात हात घालून आपण चाललो तर नक्कीच ते ध्येय आपण गाठू शकतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.